गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट अगेन ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. तर त्याच्यामागे असं बेसिकली काही फार मोठं रिझन नाही आहे, परंतु ज्याला आपण सँटा रॅली म्हणतो, जनरली ती US मध्ये असते एंड ऑफ द फायनान्शियल आणि इयर एंडलासुद्धा. तर मग आता त्यांच्याकडे डिसेंबरला फायनान्शियल इयर पण एंड होतं आणि त्यांचं आपण काय म्हणतो न्यू इयरसुद्धा सुरू होत असतं. त्यामुळे ते जे FIs आहे तर ते मेजरली सुट्टीवरती जातात शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे ॲक्टिव्हिटी कमी होते आणि त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळाले की तिथं मार्केट आपण काय म्हणू शकतो स्टेबल आहे. आज तिथे US मध्ये पर्सनल कन्झम्पशन डेटा, GDP डेटा येणार आहे आणि जनरली अशा डेटाच्या आधी मार्केट कॉशियस होतं किंवा मग एक मोठं बिगर मूव्ह एक्सपेक्टेड असतं, परंतु तसं झालेलं नाही आहे आणि जो US चा विक्स आहे तर तो सुद्धा ड्रॉप झालेला आहे. म्हणजेच काय की हे आपल्याला इंडिकेट करतं की डेटा कसाही जरी आला तरी फार जास्त ॲक्टिव्हिटी होणार नाही आहे, कारण मेजर जे प्लेयर्स आहेत तर ते आता ऑलमोस्ट सुट्टीवरती गेलेले आहेत. त्यामुळे फार काही जास्त काळजी करण्यासारखं नाही आहे. आता जर आपण दुसरी गोष्ट पाहिली म्हणजेच एशियन आणि युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. त्यानंतर आपण आपल्या मार्केटकडे येऊयात. जर आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 40 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. म्हणजेच आता मार्केट हळूहळू ऑल टाईम हायकडे सरकायला लागले असं आपण म्हणू शकतो. परंतु जनरली काय होतं, 26,300च्या आसपास गेल्यानंतर कोणीतरी मेजरली येऊन सेल करून जातं. तर तसं होईल का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण यावेळेस जे मेजरली सेलर्स आहेत तर ते आता बायर्स म्हणून टर्न झालेले आहे आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण कालचा FIs DIचा डेटा जर पाहिला तर FIsनं अगेन बाईंग केलेलं आहे, परंतु कॅश मार्केटमध्ये मात्र थोडंसं सेलिंग आहे. कॅश प्लस फ्युचर आणि ऑप्शन मार्केट जर पाहिलं तर बाईंगमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. अदरवाईज जर फक्त कॅश मार्केटमध्ये पाहिलं तर 400 कोटींच्या आसपास सेलिंग आहे, की जे फार नाही आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 4,000 कोटींचं प्रचंड मॅसिव्ह बाईंग केलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक चांगलं मूव काल पाहायला मिळालं. तर आता आज जर आपण पाहिलं तर जे काही IT स्टॉक्स आहेत आणि मेजरली इन्फोसिस, तर त्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं, कारण US मार्केटमध्ये काल रात्री जी परवा एक रॅली बनलेली होती इन्फोसिसमध्ये तर ती पूर्णपणे वाईप आऊट झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आज साहजिकच आहे की IT स्टॉक्सवरती सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात आज आहे आपल्याकडे वीकली निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे मार्केट एका रेंज बाउंडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होईल आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जे आहे तर ते चालू राहील. यामध्ये मग आता साहजिकच आहे IT स्टॉक्सनं जर लॅग केला तर बँकिंग स्टॉक्स, NBFC स्टॉक्स यांनी कॅचअप केलेला पाहायला आपल्याला मिळू शकतो. आणि जर आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या हिशोबाने जर पाहिलं तर 26,000ला खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि 26,300ला खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की जर तुम्हाला ऑप्शन सेल करायचे असतील तर या 2 स्ट्राईक प्राईस खूप चांगल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला डिसेंट प्रीमियम काल रात्रीपर्यंत तरी मिळत होता. आता ओपनिंगला किती प्रीमियम ड्रॉप होतो ते पाहणं गरजेचं आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. जर आता आपण FTA बद्दल पाहिलं तर न्यूझीलंडसोबतचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे तर ते झालेलं आहे. तर त्यामुळे मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्हनेस नक्कीच आहे. परंतु काल आपल्याकडे इंडिया विक्स वाढलेला पाहायला मिळाला. म्हणजेच काय की FIs जे आहे तर ते शॉर्ट कव्हरिंग करत आहेत हे आपल्याला सरळ पाहायला मिळतं. अदरवाईज हायर साईडला विक्स शक्यतो वाढत नाही, कारण मार्केट जेव्हा वर जात असतं तेव्हा सगळ्यांनाच प्रॉफिट होत असतो ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत. मग साहजिकच आहे मार्केटमध्ये पॅनिक का असेल, परंतु नुकसान कोणाला होतं, ज्यांनी शॉर्ट केलेले आहेत त्यांना. आणि ते जेव्हा शॉर्ट कव्हर करायला लागतात तेव्हा आपल्याला पाहायला मिळायला लागतं की हायर साईडला मार्केट जाताना सुद्धा विक्स वाढत असतो, की जे आपल्याला काल पाहायला मिळालं. तर मग पाहूयात की आज रात्री US मध्ये काय डेटा येतो, कसा येतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये आपल्याला ख्रिसमसची सुट्टीसुद्धा आहे आणि जगातले ऑलमोस्ट बऱ्याचशा मार्केटला 2-2, 3-3 दिवसपर्यंत सुट्टी आहे. त्यामुळे फार काही जास्त ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे, परंतु स्पाइक्स मात्र पाहायला मिळतील, कारण व्होलॅटिलिटी ड्राय होणार आहे त्यामुळे. तर मग थोडंसं जपून ट्रेड करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.